छत्रपती संभाजी महाराजांबाबत अभिनेता कमाल खान पुन्हा एकदा बरळला। विकिपीडियावरच्या संभाजी महाराजांबाबतचा आक्षेपार्ह मजकूर हा खरा इतिहास आहे असं कमाल खाननं ट्विट केलं आणि एकच वादंग आता सुरू झालेला आहे। विकिपीडियावरचा असलेला हा मजकूर आक्षेपार्ह असून सुद्धा तोच मजकूर खरा असल्याचं सांगत कमाल खाननं तो शेअर केलाय। विकिपीडियावरच्या शंभूराजांबाबतचा मजकूर हा आक्षेपार्ह असल्याची बातमी झी 24 तासनं कालपासून लावून धरली आहे आणि त्यानंतर सरकारनं विकिपीडियावरील बदनामीकारक मजकूर काढण्याचे आदेश सुद्धा दिले। तर दुसरीकडे कमाल खाननं तोच मजकूर खरा असल्याचं सांगत ट्विट केलंय। त्यानं विकिपीडियावरच्या माहितीची सत्यता न तपासता ही माहिती ट्विट केली आहे, त्यानं शेअर केली आहे आणि त्यामुळे आता कमाल खानवर सरकार काही कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल। तर या संदर्भात आणखी सविस्तर माहिती आणि चर्चा करूया। अमेय खोपकर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। अमेयजी, कमाल खाननं काल खरं तर हे ट्विट केलेलं आहे, अजूनही सरकारकडून कुठल्याही प्रकारे कारवाई झालेली नाहीये, संतप्त प्रतिक्रिया येतात। आक्षेपार्ह मजकूर कुठली सत्यता न बाळगता कमाल खाननं अशा प्रकारे ट्विट केली आहे, शेअर केली आहे। खरं म्हणजे त्या कमाल खानला एवढं महत्त्व द्यायची काही गरज नव्हती आणि नाहीये। अशा नालायक माणसाला खरं म्हणजे भर चौकामध्ये चपलीने मारायला पाहिजे आणि आम्ही मारणार। आणि सरकारला विनंती करतो की ताबडतोब त्यांनी ते विकिपीडियावरच्या ज्या काही माहिती आहे ती त्यांनी काढावी। पण कमाल खान सारख्या निर्लज्ज माणसाला नक्कीच चोप दिला पाहिजे। ठीक, आणि तो देणार नक्की। अगदी अगदी आपली भूमिका लक्षात आली। मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आपल्या बरोबर होते आणि झी 24 तासला प्रतिक्रिया दिली। धन्यवाद अमेयजी बोलल्याबद्दल। कमाल खान पुन्हा एकदा बरळलेला आहे आणि त्यांना अशा प्रकारे चुकीची माहिती, आक्षेपार्ह माहिती ट्विट केलेली आहे, शेअर केलेली आहे, त्यामुळे सरकार आता त्याच्यावर नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर अशा या माणसाला चपलेनं मारलं पाहिजे अशा प्रकारची प्रतिक्रिया अमेय खोपकर यांनी दिलेली आहे। मात्र कमाल खाननं ट्विट केलेलं हे जे शेअर केलेलं जे ट्विट आहे याबाबत आता सरकार काय नेमकी कारवाई करते हे बघावं लागणार आहे। तर कमाल खान आणि वाद हे काही खरं तर नवं नाहीये, नेहमीच वादग्रस्त विधानं कमाल खान करत असो। पाहूया कमाल खानला घेऊन नेमके कोणकोणते वाद आतापर्यंत झालेले आहेत। तर KRKच्या देशद्रोही चित्रपटावर खूप टीका झालेली होती। 2008 मध्ये उत्तर भारतीयांवर मुंबईत झालेल्या हल्ल्यांबाबत भडक संवाद आणि आक्षेपार्ह दृश्य असल्याचा ठपका त्यावर होता। महाराष्ट्र सरकारनं या चित्रपटावर बंदी आणली होती, मात्र हायकोर्टानं नंतर बंदी उठवली। सोशल मीडियावर चित्रपटांचे रिव्ह्यू करताना अनेक सेलिब्रिटींबद्दल आक्षेपार्ह विधानं केलेली होती। यावेळी KRK आणि मिका सिंग यांच्यामध्ये वाद सुद्धा झालेला होता। सलमान खान, निर्माते निखिल द्विवेदी आणि वासू भगनानी यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे KRKला तो हा सगळा वाद झाला होता। अक्षय कुमार, रामगोपाल वर्मा यांच्याबद्दल सुद्धा आक्षेपार्ह ट्विट त्यानं केलेले होते। तर मनोज वाजपेयींनी ट्विटवरून बदनामी केल्याप्रकरणात KRK विरोधात मानहानीचा दावा केलेला होता। त्यामुळे कमाल खान आणि वाद हे काही नवं नाहीये आणि पुन्हा एकदा त्यांनी हा वाद ओढावून घेतलेला आहे। तर या संदर्भात आणखी बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहे सूरज चव्हाण। सूरजजी, कमाल खानवर कारवाई कधी होणार असा प्रश्न संतप्त शिवप्रेमी विचारतायत आणि सरकार कारवाई नेमकी केव्हा करणार, कधी करणार असा हा प्रश्न आहे। छाप ऍक्टर त्या कमाल खानने जे काही महाराजावरती आक्षेपार्ह विधान केले, सर्वप्रथम त्याचा निषेध आणि महाराष्ट्र सरकारकडनं त्याच्यावरती कारवाई 100% होणार, त्यांच्याबद्दल गुन्हे दाखल करावे अशी मागणी आम्ही सरकारकडे केलेली आहे आणि मला विश्वास आहे की त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई सरकारकडनं केली जाईल। पण अशा प्रकारे आक्षेपार्ह मजकूर कुठली सत्यता न बाळगता, सत्यता न तपासता अशा प्रकारे शेअर करणं हे अत्यंत चुकीचं आहे। तातडीनं पाऊल उचलणं सरकारनं गरजेचं आहे। काय नेमकं आपण यासाठी भूमिका घ्याल? महाराष्ट्रातल्या नाही तर देशभरातल्या, जगभरातल्या शिवप्रेमीच्या भावना दुखवलेल्या आहेत। अशा चवन्नी छाप ऍक्टर जी प्रसिद्धीसाठी अशा पद्धतीचं लिखाण करतात, त्यांना महाराष्ट्र सरकारकडनं योग्य ती जागा दाखवण्यात येईल, त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल। महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या, जगभरातल्या शिवप्रेमीच्या भावना घेऊन आमचं सरकार या चवन्नी छाप ऍक्टरवरती कारवाई करेल।
ठीक, धन्यवाद. आपण झी 24 तास बरोबर बोललात. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्या बरोबर होते. तर शंभूराजांबाबत जो आक्षेपार्ह मजकूर विकिपीडियावर शेअर केलेला होता तोच कमाल खाननं ट्विट केलेला आहे आणि त्यामुळे कधी कमाल खानवर नेमकं सरकार कारवाई करणार याकडे आता आपलं लक्ष आहे. तर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कमाल खान तसंच विकिपीडियावर कारवाई करण्याची मागणी ज्योती मेटे आणि आमदार शरद सोनवणे यांनीही केली आहे. या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे आणि मला असं वाटते की ही वक्तव्ये काय हेतुपुरस्पर केली जात आहेत की काय आणि याची गांभीर्याने दखल प्रशासनाने घेतली पाहिजे आणि अशा प्रवृत्तींना वेळीच अटकाव देखील केला पाहिजे. मंडळामध्ये आम्ही कायदा करू यावेळेला 100% की महापुरुषांच्या 400-500 वर्षांच्या इतिहासाला आज जर कोणी समजा त्या ठिकाणी धक्का लावत असेल आणि बुजुर्गांनी जर काही वक्तव्य केलं असेल तर अशा सर्वांच्या बाबतीमध्ये कायदा केला जाईल आणि त्या कायद्यामध्ये कुठलीही सवलत न सांगता गुन्हे दाखल करून किमान त्याला 1 महिन्याचा तरी कारावास व्हायला पाहिजे अशा पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी अतिशय कडक धोरण अवलंबून त्याचे कायदा करू.